भारताची पहिली बुलेट ट्रेन मुंबई आणि अहमदाबाद या दोन शहरांच्या दरम्यान धावणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेनचं काम गुजरातमध्ये वेगाने सुरू आहे। सुरत शहरात बुलेट ट्रेनचं कास्टिंग यार्ड बनवण्यात आलंय। ते कास्टिंग यार्ड आहे तरी कसं आणि तिथे नेमकं काय काम सुरू आहे याचा आढावा एबीपी माझानं सर्वात आधी घेतलाय। बघूयात आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांचा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। मी सध्या एका सेगमेंटमध्ये उभा आहे। हे सेगमेंट गुजरातच्या सुरत इथल्या वक्ताना या ठिकाणी आहे आणि हे सेगमेंट बनवण्याचं काम चाललंय बुलेट ट्रेनसाठी। भारताची पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद या दोन शहरांच्या दरम्यान धावणार आहे आणि त्यासाठीच वेगवेगळ्या ठिकाणी कास्टिंग यार्ड तयार करण्यात आलेत। याच कास्टिंग यार्डमध्ये आपण सध्या आहोत। हे कास्टिंग यार्डचं काम कसं चालतं ते सध्या मी तुम्हाला दाखवणार आहे। आपण सध्या जो साचा बघताय तो साचा आहे एका सेगमेंट बनवण्याचा। या साच्यामध्ये अतिशय उच्च दर्जाचं कॉन्क्रीट भरलं जातंय। ते कॉन्क्रीट येणाऱ्या अनेक दिवसांमध्ये सुकवलं जाईल आणि त्यानंतर एक सेगमेंट तयार होईल। हा जो सेगमेंट आहे तो 3.5 मीटरपेक्षा जास्त उंचीचा असेल। त्यानंतर असे अनेक सेगमेंट जे आहेत ते एका मागे एक हे बनवले जातील। हे सगळे सेगमेंट एकाच ठिकाणी ठेवले जातील आणि त्यानंतर या सगळ्यांना एकत्र जोडून एक मोठा स्पॅन बनवण्यात येईल। हे जे कास्टिंग यार्ड आहे ते तब्बल 22 हेक्टर इतक्या मोठ्या परिसरामध्ये पसरलेलं आहे आणि हे बुलेट ट्रेनसाठीचं अतिशय महत्त्वाचं असं कास्टिंग यार्ड आहे। बुलेट ट्रेनच्या बांधकामासाठी जे कॉन्क्रीट वापरलं जातंय ते अतिशय उच्च दर्जाचं आहे, पण त्याचं देखील टेस्टिंग हे महत्त्वाचं आहे। आपण खाली हे जे ब्लॉक्स बघताय त्या ब्लॉक्समध्ये प्रत्येक दिवशी बनवण्यात आलेलं सिमेंटचं मिक्सचर हे टाकलं जातं। सिमेंटच्या मिक्सचरवर त्या सिमेंटच्या बांधकामाचं भविष्य अवलंबून असतं। म्हणूनच हे सगळे ब्लॉक्स जे आहेत ते सध्या इथे ठेवले गेलेत। 7 दिवसांपासून ते 28 दिवसांपर्यंत हे ब्लॉक्स इथे ठेवण्यात येतील आणि 28व्या दिवशी या ब्लॉक्समध्ये जे सिमेंट आहे त्याची स्ट्रेंथ तपासली जाईल। ती जर स्ट्रेंथ व्यवस्थित असेल आणि यांना ज्या प्रकारची स्ट्रेंथ हवी आहे त्या प्रकारची असेल तर ते बांधकाम जे आहे ते सेगमेंट जे आहे ते पुढे अप्रूव्ह केले जातील। वक्ताना इथल्या या कास्टिंग यार्डमध्ये पोचलेलं एबीपी माझा हे पहिलं मराठी न्यूज चॅनल आहे। इथे आजपर्यंत कोणतंही न्यूज चॅनल पोचलं नव्हतं आणि या कास्टिंग यार्डमध्ये बुलेट ट्रेनसाठीचं कशा प्रकारचं काम चालू आहे ते सध्या आपण सगळ्या प्रेक्षकांना दाखवत आहोत। आणि बुलेट ट्रेन हा जो प्रकल्प आहे तो 2026 पर्यंत पूर्ण करायचा आहे। त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात गुजरातमध्ये काम चालू आहे, मात्र महाराष्ट्रामध्ये हेच काम अतिशय कमी वेगाने सुरू आहे। ही सध्या सगळ्यात मोठी खंत व्यक्त केली जाते। मात्र गुजरातमधलं काम कसं सुरू आहे ते आपण एबीपी माझावर सर्वप्रथम पाहत आहात। बुलेट ट्रेनचा मार्ग हा तब्बल 508 किलोमीटर इतका लांब आहे, पण या 508 किलोमीटरमध्ये प्रत्येक 100 मीटरवर तिकडे असलेल्या मातीची टेस्टिंग केली जाते। आपण सध्या त्याच लॅबमध्ये आहोत जिचं नाव आहे जिओ टेक्निकल लॅब। या लॅबचं वैशिष्ट्य म्हणजे ही लॅब आशियातली सगळ्यात मोठी लॅब आहे। या लॅबमध्ये दिवसाला 3000 मातीचे नमुने आणले जातात आणि त्याचं टेस्टिंग केलं जातं। बुलेट ट्रेनचे खांब उभारण्यासाठी त्या खाली कोणत्या प्रकारची जमीन आहे हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्या जमिनीमध्ये किती अंतरावर दगड आहे, तो कोणत्या प्रकारचा दगड आहे, त्याचबरोबर त्या ठिकाणी जर माती असेल तर ती माती कोणत्या प्रकारची आहे हे देखील बघणं महत्त्वाचं आहे। त्यामुळेच त्या ठिकाणच्या मातीचे नमुने या लॅबमध्ये आणले जातात, त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारची टेस्टिंग केली जाते आणि त्यानंतर ती माती किती भार सहन करू शकते हे
पुढे सांगितलं जातं। याच टेक्निकल लॅबमधून जे परीक्षण होतं त्या परीक्षणावर आधारित पुढे बुलेट ट्रेनचं काम सध्या सुरू आहे। बुलेट ट्रेनसाठी फक्त गुजरातमध्ये 8,000पेक्षा जास्त खांब हे उभारले जात आहेत आणि म्हणूनच या लॅबमध्ये जवळपास 4.5 लाखपेक्षा जास्त मातीचे नमुने आणण्यात येणार आहेत आणि त्याचं टेस्टिंग केलं जाणार आहे। याच बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी एलिव्हेटेड असा ट्रॅक तयार करण्यात येणार आहे। एलिव्हेटेड म्हणजे जमिनीपासून थोड्या उंचीवरून जाणारा आणि त्यासाठीच पिलर उभे केले जातात। बुलेट ट्रेनचा प्रत्येक पिलर हा स्वतःमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण असा एक पिलर असणार आहे। मी सध्या याच पिलरच्या बांधकामाच्या ठिकाणी आहे। आपण बघता या पिलरची उंची जवळजवळ 18 मीटर इतकी प्रचंड आहे। अशाच प्रकारचे हजारो पिलर हे मुंबई आणि अहमदाबाद या दोन शहरांच्या मध्ये उभे केले जात आहेत। या पिलरचं वैशिष्ट्य हेच आहे की यामध्ये जे कॉन्क्रीट वापरण्यात येते ते आतापर्यंतचं सगळ्यात उच्चतम असं कॉन्क्रीट आहे। त्याच्यानंतर हा जो पिलर आहे तो एक पिलर जवळजवळ 2,500 टन इतकं वजन हा झेलू शकणार आहे आणि आतापर्यंत भारतामध्ये अशा प्रकारचा एकही पिलर हा बनवण्यात आला नव्हता। पहिल्यांदाच अशा प्रकारचा पिलर हा बुलेट ट्रेनसाठी बनवण्यात येतोय। त्याच्यामुळेच हा पिलर अतिशय महत्त्वाचा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळी बुलेट ट्रेन या अनेक पिलरवरून पुढे जाणार आहे जवळजवळ 300 ते 350 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने, त्यावेळी या पिलरला काहीही होणार नाही याची गॅरंटी देखील बुलेट ट्रेनच्या या सगळ्या प्रकल्पाच्या निर्मात्यांनी घेतलेली आहे। सध्या आपण आहोत वक्ताना इथे, जे सुरतपासून जवळ आहे। एक कास्टिंग यार्ड आहे, मात्र याच कास्टिंग यार्डमधून अनेक पिलर तयार करून पुढे बुलेट ट्रेन जाणार आहे। कॅमेरामन अनिल संगरसह अक्षय भाटकर, ABP माझा, गुजरात। तर बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम गुजरातमध्ये पूर्ण क्षमतेने सुरू आहे। मात्र महाराष्ट्रात जमीन अधिग्रहण रखडल्यानं कामाचा वेग कमी असल्याचं बुलेट ट्रेन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक सतीश अग्निहोत्री यांनी म्हटलं आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी। भारतातली सगळ्यात पहिली बुलेट ट्रेन बनते आहे मुंबई आणि अहमदाबाद या दोन शहरांच्या मध्ये। या बुलेट ट्रेनचं बांधकाम कशा प्रकारे सुरू आहे ते बघण्यासाठी आपण थेट गुजरातमध्ये आलोय आणि गुजरातमध्ये ज्या ठिकाणी कास्टिंग यार्ड आहे वक्ताना सुरतच्या जवळ, त्या ठिकाणी आज गुजरातचे मुख्यमंत्री देखील आले होते भेटण्यासाठी। या ठिकाणी त्यांनी व्हिजिट दिली आणि इथेच आपल्याला भेटले आहेत बुलेट ट्रेन या संपूर्ण प्रकल्पाचे MD। अपन सरांशी बोलणार आहोत। सर, आपका स्वागत है ABP न्यूज़ में। सर, बुलेट ट्रेन का ये जो पूरा प्रकल्प है, बुलेट ट्रेन प्रोजेक्ट जो है, इस प्रोजेक्ट का कई साल से इंतज़ार कर रहे हैं मुंबई के लोग, अहमदाबाद के लोग या फिर पूरे इंडिया के लोग, पूरे भारत के लोग। पंतप्रधान जी का ये ड्रीम प्रोजेक्ट माना जाता है। फिलहाल स्टेटस रिपोर्ट क्या है, कितना इसका काम पूरा हो चुका है, कितना बाकी है? देखिए, हमारे माननीय रेल मंत्री जी ने भी इस बारे में आप लोगों को बताया है कि ये काफ़ी हाईली टेक्निकल प्रोजेक्ट है और बहुत सी चीज़ें इसमें इन्वॉल्व होती हैं, तो ऐसे प्रोजेक्ट को शुरू करने में भी समय लगता है। लेकिन आज की स्थिति ये है कि गुजरात में हमारे पास करीब करीब पूरी लैंड 98.5% ज़मीन मिल गई है, तो हम पूरे गुजरात में हमारा काम शुरू हो गया है। महाराष्ट्र के बारे में क्या कहेंगे सर? महाराष्ट्र का काम कितने प्रतिशत हो चुका है, कितना लैंड एक्विजिशन हो चुका है? महाराष्ट्र में हम ज़मीन मिलने का इंतज़ार कर रहे हैं। जैसे ही हमको वहाँ पे ज़मीन मिलेगी हम वहाँ भी काम शुरू कर देंगे। ये जो फुल स्पैन कास्टिंग हम लोग जो कर रहे हैं वो शायद भारत में पहली बार इस तरह की कास्टिंग हो रही है। इस बारे में थोड़ा बताइए। ये जो स्पैन सेक्शन है, ये जो गर्डर सेक्शन है, 2 अलग अलग कास्टिंग यार्ड है, इनके बारे में बताओ, ये कितने बड़े प्रोजेक्ट हैं? देखिए, इस तरीके का काम भारत में पहली बार हो रहा है और हम सबको माननीय प्रधानमंत्री को धन्यवाद देना चाहिए कि हम अपनी कंट्री में वो काम कर रहे हैं जो कि दुनिया में सिर्फ 4-5 और देशों में होता है। एक गर्डर का वजन जो है 975 टन है, करीब 1000 टन है, और इस गर्डर को भी एक गर्डर ट्रांसपोर्टर लेके चलेगा, उसका खुद का वजन 500 टन है।
तो 2 जो पियर आ रहे हैं इनमें एक एक पियर पे 2500 टन का वजन आएगा। तो इस तरीके का काम पूरा स्पैन एक बार में कास्ट करना ये हिंदुस्तान में पहली बार हो रहा है और ये हाई स्पीड की जो सबसे लेटेस्ट टेक्नोलॉजी है उसका हम प्रयोग कर रहे हैं। कई सारे हिस्से में जैसे कि आपने बताया गुजरात में फुल पूरा अधिग्रहण जमीन का हो चुका है, महाराष्ट्र में बाकी। तो ये प्रोजेक्ट कब तक पूरा हो सकता है, आपका क्या अनुमान है? या फिर इस प्रोजेक्ट का कुछ पार्ट अगर शुरू करना हो तो कब तक हो सकता है? देखिए, प्रोजेक्ट गुजरात में कितने टाइम में होगा वो माननीय रेल मंत्री जी आप लोगों को बता चुके हैं पहले भी, और पूरा प्रोजेक्ट कब तक होगा उसके बारे में कह पाना तभी संभव होगा जबकि हमको महाराष्ट्र की जमीन मिल जाए, जिसके के लिए हम लोग प्रयत्नशील हैं। या संपूर्ण प्रोजेक्टवर सध्या खूप मोठ्या प्रमाणात काम गुजरातमध्ये सुरू आहे। महाराष्ट्रात थोडं मागे आहे कारण की जमीन अधिग्रहणाचा विषय अजूनही आहे। कदाचित 2 वेगवेगळे सरकार असल्यामुळे तो प्रॉब्लेम होत असेल, मात्र हा प्रोजेक्ट होणं हे खूप महत्त्वाचं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केल्याच्या नंतर देखील आता अनेक वर्ष लोटलेले, त्यामुळे लवकरात लवकर जेवढा हा प्रोजेक्ट होईल त्याच्यानंतर भारताला देखील स्वतःची अशी बुलेट ट्रेन चालवण्याचं एक भाग्य मिळेल। भारताच्या शिरपेचामध्ये एक तुरा हा रोवला जाईल की भारतामध्ये देखील जगातला जो 5वा देश असेल ज्याच्यामध्ये बुलेट ट्रेन धावते। कॅमेरामन अनिल संगरेचा अक्षय भाटकर, एबीपी माझा, गुजरात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।